HMPVची जागृती करण्यासाठी आता भाजपची वैद्यकीय आघाडी सुद्धा पुढे येताना दिसते आहे। नागपूरमध्ये भाजप वैद्यकीय आघाडी जी आहे ती शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये या संदर्भातली जागृती करणार आहेत। डॉक्टर साहेब, काय कशा प्रकारे तुम्ही एक वैद्यकीय आघाडी म्हणून भाजप वैद्यकीय आघाडी कशा प्रकारे या संदर्भातली जागृती करणार? मोस्टली काय ही सामाजिक जबाबदारी आहे प्रत्येकाची की आपण या आजाराबद्दल पॅनिक न होऊ देता, लोकांमध्ये दहशत किंवा घाबरटपणा न येऊ देता या आजाराबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हेच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्या तत्वावरच आपण काम करतो आहे। वैद्यकीय आघाडीची जबाबदारी या नात्याने आम्ही शाळांमध्ये अनेक शाळांमध्ये यावर सेशन्स घेणार आहे, लोकांना आणि शिक्षकांना अवेअर करणार आहे, त्या पालकांना अवेअर करणार आहे की हा आजार कोणता आहे, याच्याबद्दलचं म्हणजे लक्षणं काय, प्राथमिक लक्षणं काय आहेत, गंभीर स्वरूपाची लक्षणं काय आहेत, याच्याबद्दल कोणती ट्रीटमेंट तुम्ही घ्यायला पाहिजे। आपल्या जे लहान मुलांचे पिडियाट्रिशियन ज्याला बालरोग तज्ञ म्हणतो आपण, त्यांच्या मदतीने सगळ्या लोकांपर्यंत वॅक्सिनेशनबद्दलची जनजागृती करणार आहे, जे फ्लू वॅक्सिन आहे किंवा ज्याच्या कारणाने हा आजार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये पसरू नये हे एक ध्येय घेऊन आम्ही आज सगळ्या शाळांमध्ये येणाऱ्या काळात जाणार आहे। आणि आज पत्रकार बंधूंना आम्ही हेच आपल्या माध्यमातून सांगतोय आणि लोकांना पण आवाहन करतोय की आपण घाबरून जाऊ नका, पॅनिक सिच्युएशन अजिबात नाही आहे। हा एक माइल्ड स्वरूपाचा व्हायरस आहे जो या मोसममध्ये आपल्याला दिसतो आणि हा जसा येतो तसा निघून जातो। याला अँटीबायोटिक देण्याची गरज नाही आहे, याला मेजर कोणते औषधं देण्याची गरज नाही, फक्त रेस्ट घेणे, प्रॉपर औषधं जे डॉक्टर देतात ते घेणे, भरपूर पाणी पिणे, झोप 8 तासाची घेणे आणि लक्ष ठेवणे त्या लक्षणाकडे। एवढी जबाबदारी पालकांनी आणि सगळ्यांनी पार पाडली तर खूप मोठं कार्य आपण या परत येणाऱ्या जे व्हायरस आउटब्रेक आहे त्याच्यासुद्धा। किती टीम तुमच्या राहणार आहे आणि तुम्ही सगळे आमचे जे 6 मंडळे आहेत नागपूरमध्ये, 6 विधानसभा क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये आम्ही 3 टीमची नियुक्ती केलेली आहे। त्याच्या माध्यमातून आयुर्वेदाचार्य असतील, डेंटिस्ट असतील, बालरोग तज्ञ असतील आणि इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्ट जे आहेत आपल्या भागामध्ये आणि नागपुरामध्ये ते सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत। IMAचा साथ आम्हाला मिळतो आहे, जी IAP जी आहे, जी बालरोग तज्ञांची संघटना आहे, त्यांचंसुद्धा आपल्याला समर्थन मिळतं आहे, इंडियन डेंटल असोसिएशन आहे। अशा सगळे डॉक्टर मंडळी जे आयुर्वेदिक क्षेत्रातले आहेत किंवा योगा क्षेत्रातले आहेत यांच्यासुद्धा प्रयत्नातून आणि आपल्या सहकार्याने आम्ही लोकांपर्यंत जनजागृती करण्याकरता आज या मोहिमेचं इथून सुरुवात करतो आहे। नक्कीच अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे आणि याला धरून भाजप वैद्यकीय आघाडीसुद्धा आता रस्त्यावर उतरून जागृती करण्यासाठी पुढे आल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।